माझ्या जीवापेक्षा किल्लेदारांचं नाव मोठं आहे। राजकारणात काय स्वप्न घेऊन आली आहेस? मी स्वप्न पाहत नाही साहेब। मला वाटतं मी पूर्वी जे म्हणालो होतो की हिला लंडनला पाठवलं पाहिजे तेच योग्य आहे। काय बघते काय खुशी आहे ना? झोपायला लागती, डोक्याखाली घ्यायला लागती झोपताना। चाललो बाहेर झोपायला। तुझ्या जवळ इथं झोपावं असं काही नातं राहिलेलं नाही। झोपायला जातो। तुला काय वाटलं उशी आहे म्हणजे काय काय अमृता, बाळा तुला कसं सांगू, तुझ्या आर्यनला तुझ्यापासून कायमचा हिरावून घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष तुझा बापच आहे। आणि ज्या दिवशी तुला कळेल तेव्हा मी काय करू तुझी माफी सुद्धा मागू शकणार नाही मी। कसला विचार करताय? नाही काय नाही। असं कसं? सारखे हरवल्यासारखे दिसता, सतत कुठले तरी विचार करत असता। असं वाटतं की तुमची घुसमट होती आतल्या आत म्हणून। सांगा मला काय होतंय? काय झालं सांगा ना। काय नाही, थोडं अस्वस्थ वाटतंय, झोप येत नाहीये म्हणून। रक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळ वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र। आत्याबाई, एक विचारू? अगं तू काहीतरी विचारतेस याचाच आनंद आहे मला। विचार ना विचार। बस बस ये। आत्याबाई, आजपासून मी तुमच्या खोलीत झोपायला आले तर चालेल? का ग? परशू काही बोलला तुला? नाही, माझी कोणाबद्दलही काही तक्रार नाही, पण आता मला त्या खोलीत राहायचीच इच्छा नाही। अगं तू कुठेही राहा ना, घर तुझंच नाही आहे का? पण तरीही विचारते, परशूने काही त्रास दिलाय का?
कारण आता आम्ही सगळेजण इथे तुझ्या पाठीमागे आहोत. तुला काही होणार नाही. आत्याबाई, हे माहितीये मला, म्हणून तर मी इथे राहायला आले. पण काहीही होईपर्यंत मला वाटच बघायची नाही. आत्याबाई, तुम्ही 24 तास तर माझ्यावर लक्ष नाही ना ठेवून राहू शकत. मला आणि माझ्या मुलीला सुखाने जगायचंय. बस. ठीक आहे, मी नाही जास्ती काही विचारत. येतो, पण एकच सांग, किती दिवस अशी स्वतःच्या हक्कापासून लांब पळत राहणार आहेस? मला नाही माहिती. येऊ? होय. नाशिकची काय खबर आहे वाकनीस? साहेब, नाशिकला फोन झालाय. आपण लवकरात लवकर पोहोचतोय असं सांगितलं सुद्धा. कशी चालली तयारी? जोरात चालली आहे साहेब. वाकनीस, वामन कुठे दिसला नाही? हो, वामनराव नंतर येणार आहेत. त्यांचं कोर्टामध्ये काही महत्वाचं काम आहे. ते नाशिकला जॉईन होतील आपल्याला. प्रसाद, तुमच्या आधीच्या सभेसारखी ही सभा सुद्धा यशस्वी होत्या. तू देवाला धारेवर धरलं असशील, त्यामुळे सभा यशस्वी होणारच ग. पण मला काय वाटतं जानकी, तूच का नाही येत आमच्या बरोबर? दिवाळी इतक्या जवळ आलीये, मला घरातली कामं नाही आहेत का? पण नोकर माणसं आहेत की इतकी? हो, पण या सणाला तरी आमचा हात लागू देत ना कामांना. वहिनी साहेब, बाहेर कोणी मुलगी तुम्हाला भेटायला आली. बसवा तिला, मी आलेच. जी. बघून येऊ का? वाकनीस, नाशिकला आपल्याला जोर लावायला हवा. हो साहेब, काही काळजी करू नका. तुम्ही नमस्कार. आज अचानक? मी अमृताला बघायला आले. बरी आहे का ती आता? एकदम. काल जादूच केली तुम्ही तिच्यावर. तुम्ही केलेले उपचार पाहून सगळे थक्क झाले. नाही, थोडंफार शिकले आजोबांकडनं, आणि आपण जे शिकलोय त्याचा इतरांना फायदा झाला तरच त्याला काहीतरी अर्थ आहे ना. पण हाताचा गुण असतोच की. नंतर डॉक्टर येऊन तपासून गेले, ते सुद्धा म्हणाले की कोणीतरी जाणकारांनी पाहिलंय म्हणून. तुम्ही लाजवताय मला. तुम्ही मला आहो जाऊ नका करत, मी तुमच्यापेक्षा लहान असेल. पण मानानं मोठ्या आहात. मी पण बोलत उभी राहिले. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही नाही, काही नको खरंच. असं कसं? काहीतरी घ्यावं लागेलच ना. तुम्ही बसा, मी आणते काहीतरी. सुमित्रा, मगाशी चिऊ एवढी का रडत होती? काय झालं? काय होतं तिला? नक्की मलाही माहिती नाही काय झालं होतं ते. आई आहेस ना तिची, तोंड दाबून ठेवायचं होतं, किंवा कुठेतरी बाहेर फेकून द्यायचं होतं. अहिल्याताई, चिऊ लहान आहे, पण तुम्ही तरी मोठे आहात ना. सुमित्रा, तोंड सांभाळून बोल. याआधी जसं तोंड काळ केलं होतंस ना, तशी आताही कुठेतरी निघून जा. जा. पूर्वी मी तुमच्या बोलण्याला घाबरायचे, पण आता माझ्याकडून असली कुठलीही अपेक्षा ठेवू नका. मी जसं तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतेय ना, तसंच तुम्ही चिवच्या रडण्याकडे दुर्लक्ष करा. घरात नवरा किंमत देत नाही तरी आवाज किती चढलाय बघा. घरातून हकलून दिली होती तुला, तरी कोडग्यासारखी परत आलीस. इतके दिवस मिळाला नाही का कोणी तिकडे? नाही,
रमावतीच्या बायकांना व्यभिचाराची सवयच आहे ना? तुम्ही एवढं बोलूनही मी तुमच्याशी भांडणार नाही, कारण मला माहिती आहे मूल नसणाऱ्या बायका हा असाच त्रागा करतात, आणि विशेषतः मुलं रडण्याचा नक्कीच. मित्रा, तोंड सांभाळून बोल. राग आला ना, दुसऱ्याशी बोलतानाही सांभाळून बोलायचं. नमस्कार. तू कशी काय आलीस? अमृताला भेटायला आली होती. तिची नवीन डॉक्टरच म्हणली पाहिजे ना. नाही नाही, पण काल खरंच तू अमृतासाठी जे काही केलंस त्याबद्दल आभारी आहे मी तुझा. नाही साहेब, तुम्ही लाजवताय मला. पण तुम्ही तर काल मोकलवार साहेबांबरोबर जाणार होता ना? हो, पण मुद्दामच नाही गेले. साहेब, मला भेटायचं होतं तुम्हाला. मला? का? म्हणजे आज तुमची नाशिकमध्ये सभा आहे ना, मी ऐकायला आले तर चालेल? खरं तर नाही, कारण गडचिरोलीमध्ये तुमची जास्त आवश्यकता आहे. सभेची तयारी चालू आहे. आता थांबलीच आहे ती, तर येऊ दे की तिला वाकणीस. हवं तर आमच्याच बरोबर चल. नाही नाही साहेब, मी येईन ना नंतर. उगाच तुम्हाला त्रास नको. काल अमृतासाठी तू जे काही केलंस तो त्रास नव्हता ना, मग आता हा त्रास कसा काय? वाकणीस, तिची व्यवस्था करा. होय सर. बरं जानकी, येतो. चल. काय ग, काही होतंय का? नाही नाही, काही होत नाही आहे. मला थोडं बेचैन वाटतंय ग. म्हणजे मला खडू खावासा वाटतोय. काय? खडू? खडू अगं, चॉक नाही का, पांढऱ्या रंगाचा, ज्याने आपण फळावर लिहितो वगैरे. नाही नाही, ते सगळं माहितीये मला. इकडे कुठे नाहीये तू. तुला खडू खावासा वाटतोय? हो. डोकं ठिकाणावर आहे ना? आता खडू मागशीस, उद्या पेन नाही तर पेन्सिल मागशील, ते पण त्याचं. नाही नाही जानकी, अगं मला कसं समजावू ग तुला. मला चुना खावासा वाटतोय, आणि खडू मध्ये चुना असतो, त्यामुळे प्लीज 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 मला खडू आणून दे ना. नाही असं काही देणार नाहीये मी तुला. जानकी प्लीज. काही शाळा मागचा जन्माला घालायचा का काहीतरी? काय नाही. ठीक आहे, मी बघून घेईन काय ते. सुगंधा, कशी आहेस तू? हातात काय? जानकी ताई, ज्याची भीती होती तेच झालंय. म्हणजे मी गावाकडे डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी पण सांगितलं की मी पोटुशी आहे म्हणून. काय? चिठ्ठी पण दिली त्यांनी.
घरचे काय म्हणाले तुझ्या? आपण काहीतरी मार्ग काढू. मी फक्त तुला हे सांगायला आले होते. मी लावीन माझी व्यवस्था काहीतरी. मी जाते गावाकडं परत. सुगंधा, थांब. तू कुठेही जाणार नाहीयेस. पहिल्या काय झालं ग? अगं अशी रडतीयस का तू? आता बाई मी माणूस नाहीये का? मला काही भाव भावना नाहीये. फारच गंभीर प्रकरण दिसतंय. आता तू माणूस, भावभावना असले शब्द वापरायला लागलीस. आता बाई प्लीज, तुम्हाला चांगलंच माहिती मी कधीच कोणासमोर हार पत्करत नाही. माहितीये ना मला, म्हणून तर तू रडतीयस हे बघून खूप आश्चर्य वाटलं ना मला. आत्याबाई, आता आई होणं काही माझ्या हातात नाही. पण त्यावरून कोणी मला टोमणे मारलेले मी खपवून घेणार नाही. आता कोण बोललं बाई तुला? सुमित्रा, आणि नेहमी तीच बोलते. मागच्या वेळी जेव्हा ती गरोदर होती तेव्हा मी तिला नको नको ते बोलले असं तिने आरोप केला होता. तुम्ही मला खूप काही बोलला होता. हो, पण माफी मागितली होती मी तुझी त्याबद्दल. पण त्यामुळे इतरांची तोंड सुटली, त्याचं काय? अगं पण सुमित्रा, कशाला तुला काही बोलेल? तूच बोलली असेल काहीतरी तिला. कानफाट्या नाव पडलं म्हणून दरवेळी माझ्यावरतीच आरोप करायची गरज नाहीये. मी तिचं तोंड सुद्धा बघत नाही. मी का तिला काही बोले? ठीक आहे, मी बोलते सुमित्राशी. पण अहिल्या, आत्ता तुला जसा त्रास होतोय ना, तसाच त्रास तू जेव्हा इतरांना बोलतेस तेव्हा त्यांनाही होतो. सुगंधा, ही कधी आली? आणि आता रडायला काय झालं? कोणाला न सांगता गेलीस तेव्हाच विचार करायला हवा. चुकलं माझं. मी जानकी ताईला सांगितलं सगळं. आणखी काय सांगितलं हिने? गावातल्या डॉक्टरांकडे तपासणी करून आली आहे. त्यांनी सांगितलं की हे उद्योग करायला कोणी सांगितलं होतं तुला? सगळ्या गावात बातमी पसरली असणार. नाही नाही त्या बाई, मी शेजारच्या गावात जाऊन केली तपासणी आणि कोणाला कळणार नाही याची काळजी घेतली. मी फक्त जानकी ताईला सांगायला आले होते. मी संध्याकाळच्या गाडीने जाईन परत गावाला. कुठेही जायचं नाहीयेस तू, इथेच राहायचंयस. जात आणि थोड्या वेळाने माझ्या खोलीत ये, मग बोलेन मी तुझ्याशी. आत्याबाई,
कोणाला जर ही बातमी कळली तरी ह्यांना खूप त्रास होईल. नीट विचार करूनच काय ते पाऊल उचलायला पाहिजे. मी माझ्या परीने समजावते हिला, पण आता तुम्ही कोणी काहीही प्रयत्न करू नका. मी माझ्या पद्धतीने बघते काय करायचं ते.